नमस्कार मित्रांनो, टेस्ट विजर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025ची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे आणि मला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात एका प्रश्नाने नुसता गोंधळ घातलाय. तो प्रश्न म्हणजे TFWS या ऑप्शनला येस करायचं की नो? अनेक विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय, काही जण करत आहेत. पण फॉर्म भरताना जसा तो TFWSचा ऑप्शन समोर येतो तसं डोक्याचं दही होतंय. मेल कॅन्डिडेट्सना वाटतंय येस केलं तर फायदा होईल का? फिमेल कॅन्डिडेट्स कन्फ्यूज आहेत की आपल्यासाठी हे गरजेचं आहे का? काहींना तर वाटतंय की येस करून आपण काही चूक तर नाही ना करत. थांबा. घाई गडबड आणि घोटाळ्यात पडबड असं काही करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TFWSचा सगळा किस्सा करता फास्ट करणार आहोत. सोप्या, सरळ आणि आपल्या भाषेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्ध्या ज्ञानापेक्षा काहीच नसलेलं बरं. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी हे TFWS म्हणजे काय भलं आहे? TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम. नावाप्रमाणेच या स्कीम अंतर्गत तुमची पूर्ण ट्युशन फी माफ होते. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. म्हणजे डेव्हलपमेंट फी आणि इतर चार्जेस लागतील, पण जी सर्वात मोठी रक्कम असते ती म्हणजे ट्युशन फी, ती सरकार भरतं. हे म्हणजे इंजिनिअरिंगच्या ट्रेनमधली फर्स्ट क्लास AC सीट आहे. आरामदायी प्रवास, पण तिकीट मिळवणं तितकंच अवघड. कसं तेच सांगतो. प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक ब्रांचमध्ये टोटल सीट्सच्या फक्त 5% सीट्स या TFWSसाठी असतात. उदाहरणार्थ, जर एका ब्रांचमध्ये 60 जागा असतील तर त्यातल्या फक्त 3 जागा TFWSच्या असतील. आणि या 3 जागांसाठी स्पर्धा प्रचंड असते. याचा कट ऑफ नेहमीच खूप जास्त असतो. आता महत्त्वाचा प्रश्न, याला अप्लाय कोण करू शकतं? 2 मुख्य अटी आहेत. पहिली, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असायला हवे. आणि दुसरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असायला हवं आणि तुमच्याकडे तसा व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट असायला हवा. आता आपण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार बघूया की कोणी येस करावं आणि कोणी नो. पहिलं, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी. तुमच्यासाठी हा प्रश्न सर्वात मोठा आहे. जर तुम्ही TFWSला येस केलं तर फायदा हा की ॲडमिशन मिळाल्यास तुमची ट्युशन फी वाचेल, पण तोटा हा की तुम्हाला प्रचंड स्पर्धेला सामोरं जावं लागेल. TFWSचा कट ऑफ ओपन कॅटेगरीपेक्षाही जास्त असतो. हे म्हणजे आ बैल मुझे मार सारखं आहे. जर तुमचा MHT CET स्कोअर, तुमचा पर्सेंटाईल एकदम जबरदस्त असेल, तुम्हाला खात्री असेल की तुम्ही टॉपर्सच्या लिस्टमध्ये आहात, तरच TFWSला येस करून त्याचा विचार करा. नाहीतर नॉर्मल ओपन सीटवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं. 2. SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी. मित्रांनो, तुम्हाला तर ऑलरेडी अच्छे दिन आलेले आहेत. सरकारकडून तुमची ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही पूर्णपणे माफ असते. त्यामुळे तुम्हाला TFWSची काही गरज नाही. तुम्ही जर TFWS निवडलं तर विनाकारण तुम्ही एका वेगळ्या स्पर्धेत उतराल जिथे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडूच नका. तुम्ही आरामात नो सिलेक्ट करू शकता. 3. OBC, SBC, SEBC, EWS कॅटेगरीचे विद्यार्थी. इथे थोडी गंमत आहे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार ट्युशन फीमध्ये 50% सवलत मिळते, म्हणजे अर्धी फी माफ असते. आता जर तुम्हाला उरलेली अर्धी फीसुद्धा माफ करून घ्यायची असेल तर तुम्ही TFWSसाठी अप्लाय करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, TFWS सीटसाठी कोणतंही आरक्षण नसतं. तिथे तुम्ही एक ओपन कॅन्डिडेट म्हणून गणले जाता. म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या आरक्षणाचा फायदा सोडून एका मोठ्या मैदानात उतरावं लागतं. त्यामुळे इथेही तुमचा पर्सेंटाईल खूप चांगला असेल तरच हा धोका पत्करा. 4. VJ आणि NT कॅटेगरीचे विद्यार्थी. तुमची ट्युशन फी पूर्णपणे माफ असते. आणि आता सर्वात मोठी खुशखबर मुलींसाठी. मुलींनो, कान देऊ नये का? महाराष्ट्रात गेल्या वर्षापासून मुलींसाठी मोफत शिक्षण म्हणजेच फ्री एज्युकेशन पॉलिसी फॉर गर्ल्स लागू झाली आहे. या योजनेनुसार जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुमची ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा, ओपन, OBC, SC, ST कोणतीही. याचा अर्थ काय?
याचा सरळ अर्थ हा आहे की तुम्हाला TFWSची गरजच नाहीये. तुम्हाला जो फायदा TFWS मधून मिळणार होता तो तुम्हाला सरकारच्या नवीन योजनेमुळे आधीच मिळतोय. त्यामुळे फिमेल कॅन्डिडेट्सनी TFWS ऑप्शनसाठी अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्ही नो केलं तरी चालेल. आता सगळ्यात मोठा गोंधळ. अरे देवा, मी तर रजिस्ट्रेशनमध्ये येस करून टाकलंय, आत्ता काय? घाबरू नका, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये येस केलं असेल किंवा नो केलं असेल तरी काहीही फरक पडत नाही. खरी निवड तुम्हाला कॅप राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये करायची आहे. तेव्हा तुम्हाला एकाच कॉलेजच्या ब्रांचसाठी 2 वेगवेगळे चॉईस कोड दिसतील, एक नॉर्मल सीटसाठी आणि दुसरा TFWS सीटसाठी. तेव्हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि पर्सेंटाईलनुसार ठरवू शकता की तुम्हाला TFWSचं ऑप्शन भरायचं आहे की नाही. त्यामुळे आत्ता रजिस्ट्रेशन करताना जे केलंय त्याचं टेन्शन घेऊ नका. आता हे सगळं ऐकून डोक्याला ताप झाला असेल. कोणतं कॉलेज मिळेल, कट ऑफ काय असेल, TFWS निवडू की नको, कोणत्या राऊंडमध्ये नंबर लागेल. बापरे, शेकडो कॉलेजेस आणि हजारो ब्रांचेस. तुमचा हाच त्रास कमी करण्यासाठी टेस्टविजरने आणली आहे एक खास सुविधा, आमची पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizard.com या आमच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुमचा MST-CET पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुमची आवडती ब्रांच आणि जिल्हा यांसारखी माहिती सबमिट करायची आहे. आणि बस, आमच्या तज्ज्ञ टीमकडून तुमच्या माहितीच्या आधारावर तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळू शकतात याची एक पर्सनलाइज्ड लिस्ट थेट तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवली जाईल. म्हणजे इकडे तिकडे भटकायची गरज नाही, लोकांची सल्ले ऐकून कन्फ्यूज व्हायची गरज नाही. थेट तुमच्यासाठी बनवलेली तुमच्या हक्काची कॉलेज लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, आजच जाऊन तुमची माहिती भरा. तर मित्रांनो, आशा आहे की TFWS बद्दलचा तुमचा सर्व गोंधळ दूर झाला असेल. थोडक्यात सांगायचं तर मुलींनी काळजी करू नका, तुमची फी तशीही माफ आहे. आणि मुलांनो, तुमचा पर्सेंटाईल बघून आणि विचार करून निर्णय घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्या डोक्यात हाच गोंधळ सुरू आहे. आणि हो, टेस्टविजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका आणि अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizard.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.